कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी इन्स्पेक्टर, पण आपण आपल्या घराला सुरक्षित वातावरण नाही देऊ शकत है ना? अर्जुन, तू असं नको ना विचार करू। अरे ते असं काय म्हणते तू? जे आहे ते आहे ना। हे बघ अर्जुन, आपल्या घरावर हल्ला झाला तेव्हा आपण बेसावध होतो, त्यामुळे घराच्या सुरक्षेत आपण कुठेतरी कमी पडतोय हा प्रश्नच येत नाही। हा पण एक गोष्ट आहे, त्या माणसामध्ये एवढं धाडस आहे की एका सरकारी कर्मचाऱ्याच्या घरावर तो हल्ला करतो आणि त्याला जराही भीती वाटत नाही। अर्जुन, तू एक विचार कर, एखादा सामान्य माणूस जर त्याच्या विरोधात गेला तर तो काय करेल? असं पण असेल की त्याने आपल्याला घाबरवण्यासाठी हा हल्ला केला असेल, पण अर्जुन घटना सांगून नाही ना घडत। त्या सगळ्यात चुकून जर अमोलला काही झालं असतं तर त्याची जखम भरतीये रे। असं जर काय झालं असतं ना अप्पे, रात्रीच्या रात्रीत त्याला घराच्या बाहेर फरफटत काढला असता मी। हेच नाही करायचंय आपल्याला अर्जुन। अप्पे, ओढत काय बोलती? स्पष्ट बोलणं जे आहे ते। हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं? रागाच्या भरात त्या माणसाला ढकललं, नंतर चौकशी बसली होती, आठवतंय ना तुला? हे बघ अर्जुन, हे प्रकरण ना आपल्याला डोक्याने सोडवावं लागणार। उगाच पुराव्याशिवाय डोक्यात राग घालून तू काहीतरी करायला जाशील आणि स्वतः अडकशील, तेच नकोय आपल्याला आता पुन्हा। ना असंही आपण काय करू शकणार आहे? तो पैसेवाला माणूस आहे, राजकारणी आहे, त्याच्या ओळखी आहेत, आपल्याला गप्पच बसायला लागणार ना। आपण सरकारी कर्मचारी। अर्जुन, तो किती पैसेवाला असू दे, पण तो माणसांचे मूलभूत अधिकार हिरावून नाही घेऊ शकत, आणि मी त्याला आपल्या कुटुंबाची माफी मागायला लावते की नाही बघ। हे आपण कसं करणार आहे मला नाही माहिती अप्पे। मला तरी असं वाटतं की आता घराची सिक्युरिटी वाढवावी। अर्जुन, अशी काहीतरी युक्ती केली पाहिजे ना, जेणेकरून त्याला शिक्षाही मिळेल आणि तो पुन्हा आपल्याला त्रास। काय झालं अप्पे? युक्ती म्हणजे? हे बघ, रुपालीताई, अहो तुमचा उद्या उपवास आहे का? हो। ठीक आहे, मी साबुदाणा भिजत घालते। मोना, काय हो? माझं काही चुकतंय का ग? रुपालीताई, अहो तुम्ही एवढं नाराज का आहात? बघ ना, अमोलने मगाशी काढा पिला नाही, माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाहीयेत, आणि मला ना सगळ्यात जास्त या गोष्टीचा त्रास होतोय। रुपालीताई, तुम्ही शांत व्हा। छोटे सरकार तुमच्यावर रागवलेत का? रागवलंय असं नाही वाटत आहे, पण तो नाराज आहे माझ्यावर। त्याच्या मित्रांना बोललेलं नाही आवडलं त्याला। रुपालीताई, अहो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, खरं तर मी हे सांगणं बरोबर आहे की नाही मला माहित नाही, पण मला ना माझी मम्मी सांगायची की एका वेळेनंतर ना घरट्यातल्या पिलाला सुद्धा भरारी घ्यायला पक्षी अडवत नाही, त्यामुळे मुलांना योग्य त्या वयात ती सूट मिळायलाच हवी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।